परमाचार्य महंत हरिभक्तीपरायण डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री. शास्त्रीजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. वारीतला जो दिवसाचा दिनक्रम, त्याच्यामध्ये सुरुवातीला काकडा भजन आणि असं परत गवळणी, त्या देखील निळोबा रायांच्या गवळणी, त्यानंतर मग पुन्हा पदयात्रा सुरू होते. पुन्हा पदयात्रा चालूच असते. मग हे सगळं करत असताना पदयात्रा बंद नसते. म्हणजे याच्यानंतर जे दुपारचं भजन आहे याच्यात 2 टप्पे पडतात दुपारच्या भजनामध्ये. काही दिंडीवाले जे वारकरी नाहीत पण दिंडीवाले आहेत, मग ते नाट नावाचा एक प्रकार आहे. नाटाचे अभंग, नाटाचं त्यालाच नाट म्हणतात. त्याचे काही अभंग घेतात आणि हरिपाठ घेतात. आणि जे वारकरी आहेत ज्यांनी हा क्रम केलेला आहे, मग त्याच्यात काय होतं की जे माऊली आहेत त्यांच्याबद्दल काही आस्था आहेत वारकरी संप्रदायामध्ये. आणि त्या काळामध्ये असणारे नामदेव महाराज, माऊलींच्या काळामध्ये माऊलीपेक्षा त्यांचं 1-2 वर्षांनी वय मोठं होतं नामदेव महाराजांचं. त्यांनी जो समाधीचा दिनक्रम पाहिला की माऊलींचं जेवण कसं झालं, बसले कसे, काय काय बोलले, याची नोंद नामदेव महाराजांनी घेतलेली. आणि हे नामदेव महाराजांचे संपूर्ण वारकरी संप्रदायावर उपकार आहेत की त्या काळात काय घडलं ते आज आम्ही त्यांच्या प्रामाणिक शब्दातून पाहू शकतो. त्या प्रसंगाचं नाव आहे समाधी. आणि 2 प्रकारचे अभंग आहेत, समाधी महिमा आणि समाधी. तर समाधी महिमा जे आहेत त्याच्यात काही संवाद आहेत देवाचे आणि रुक्मिणीचे, साधू संतांचे, नामदेव महाराजांचे, मुक्ताबाईचे, नामदेव महाराजांचे, त्यांच्या ज्या भावना आहेत. तुम्ही थोडी कल्पना करा की वयाच्या 22व्या वर्षी माऊली समाधीला बसतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीचा दिवस आहे, पंढरपूर आहे आणि जोरात हास्य फवारे फुटत आहेत, सगळे भक्त आहेत. आणि अचानक माऊली एक शब्द सांगतात की देवा मला आता या जगात राहायचं नाहीये, मला समाधी घ्यायची. हसता हसता माऊली बोलतायत. आणि त्या एका शब्दाचा साधू संतांवर काय परिणाम झाला हे नामदेव महाराजांनी लिहून ठेवले. त्यांना समाधी पंढरपुरामध्ये घ्यायची होती माऊलीला, पण भगवंताने सांगितलं की तू इथे समाधी घेऊ नकोस, तुझ्याकरता तुझं स्थान अनेक जन्मापासून एकच ठिकाणी अलंकापूर. अनेक वेळा तू तिथं समाधी घेतलेलीस तपश्चर्या करता करता, तुला तिथं समाधी घ्यायची. पुढच्या 15 दिवसात आपण तिथे जाऊ. आणि मग तो पंढरपूर पासून समाधीपर्यंत जो काही घडलेला आहे, नामा हो तसे खेदेशील ज्ञानदेव आकाराने, हे सगळं चित्रण त्याचे अभंग रोज वारकरी म्हणतात. त्याचं नाव आहे समाधी. त्यानंतर आषाढीची वारी एकदा चुकलेली होती कोबारांची, ताप आलेला होता. आणि आपण हा विषय झालेला आहे की ज्यांना वारीला जाता येत नाही त्यांनी काय करावं. त्यावेळेस मी म्हणलो होतं भजन करावं किंवा ते अभंग वाचावे. तर तुकोबाराची चुकलेली वारीच खऱ्या अर्थाने घडली. 66 अभंग आहेत. 2 पत्र भगवंताला रोज लिहित होते. त्या 66 अभंगाचं नाव आहे पत्रिका. त्याचे 2 अभंग आमचे वारकरी भजनामध्ये घेतात. खूप सुंदर अभंग आहेत. कोणामुखे ऐसे ऐके न मात, 8 पिढ्यापासून आमचं घरानं वारी करतंय, आज मी गैरहजर आहे, माझी देवाला आठवण येते का. देव असं विचारतायत की आज तुकोबाराय आलेले नाहीत, काही त्रास आहे का. कोणामुखे ऐसे ऐके न मात, चाल तुझं पंढरीनाथ बोलावं, तुला देव बोलवतायत. अशी पूर्ण अभंग आहेत 66. दुपारच्या भजनातले हे त्यांनी तेव्हा लिहिलेले 400 वर्षापूर्वी. आणि हे 2 अभंग, नाटाचे 2 अभंग, समाधीचे 2 अभंग अजून शिल्लक राहिलेले आहेत. ते आपण पुढच्या भागात बघू. तर दुपारच्या भजनांचा जो महत्वाचा क्रम आहे तो तुम्ही आत्ता सांगितलाय. आणि त्या पुढचा टप्पा काय असणार आहे
हे पुन्हा एकदा उत्सुकतेमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे असं ते ठेवीत ठेवतात ना, असं गुपित तसं तुम्ही ठेवलेलं आहे. पण उद्याचा भाग आपण नक्की बघूया, कारण ते जे एक महत्वाचं रहस्य ते आपल्यासमोर निश्चित स्वरूपात उलगडतील. शास्त्रीजी, आपले खूप खूप आभार व्यक्त करते.